अलीकडेच बीड जिल्ह्यात एक पक्षप्रवेश झाला। बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार गेले असताना अजित पवारांच्या उपस्थितीत राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश पार पडला। पण हा पक्षप्रवेश इतर राजकीय पक्षप्रवेशाने एवढा साधा सरळ नाही, अनेक धागेधोरे यामागे आहेत, जे समजून घेणं आवश्यक आहे, ज्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली। कारण बीड जिल्ह्यात अजित पवारांनी आता धनंजय मुंडेंना पर्याय देण्यास सुरुवात केलेली दिसते। एक तर अजितदादांच्या या दौऱ्यात धनंजय मुंडे कुठेही दिसले नाहीत, कुठेही धनंजय मुंडेंचा उल्लेख दादांनी केला नाही। उलट अजित पवार म्हणतात की तो कोणाच्या बड्या बापाचा बेटा असला तरी सुद्धा त्याच्यावरती कारवाई होईल। या पक्षप्रवेशासाठी धनंजय मुंडेंना निमंत्रणही नव्हतं। जिल्ह्यातले मोठे नेते असूनही पक्षप्रवेशाच्या बॅनरवरती धनंजय मुंडेंचे फोटो देखील नव्हते। खरंच अजितदादा धनंजय मुंडेंना साइडलाईन करतायत का, सांगते या व्हिडिओमध्ये। राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडेंचा पक्षप्रवेश फक्त धनंजय मुंडेंसाठीच नाही तर पंकजा मुंडेंसाठी देखील धक्कादायक आहे। कारण राजाभाऊ मुंडे आणि त्यांचा मुलगा बाबरी मुंडे हे गेल्या 35 वर्षांपासून दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्यानंतर पंकजा मुंडेंसोबत होते। राजाभाऊ मुंडे हे बीड जिल्ह्यातलं राजकारणातलं एक बडं प्रस्थ म्हणून ओळखले जातात। राजाभाऊ मुंडेंकडेच गोपीनाथ मुंडेंच्या मोठ्या सभांचं नियोजन असायचं। गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडेंचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख कायम राहिली। मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये बाबरी मुंडेंचं कुटुंब पंकजा मुंडेंपासून दुरावलं। 2024 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत बीडच्या माजलगाव मतदारसंघातून बाबरी मुंडे एक प्रकारे अपक्षच उभे होते, मात्र त्यांना पंकजा मुंडेंची मदत झाली नाही, त्यामुळे ते नाराज होते। आजवर पंकजा मुंडे यांच्या अनेक निवडणुकांमध्ये सक्रिय राहिलेल्या राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडेंच्या अचानक भाजप पक्ष सोडून जाण्यामुळे पंकजा मुंडेंना जबरदस्त फटका बसणार आहे असं बोललं जाते। आणि याचं कारण म्हणजे मुंडे पिता पुत्रांची स्थानिक पातळीवरती असलेली ताकद। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद, राज्य शिखर बँकेचं संचालक पद, वडवणी नगर परिषदेचं नगराध्यक्षपद, जिल्हा बँकचं संचालक पद, धारूर बाजार समितीचं सभापती पद, वडवणी नगर परिषदेचं गटनेतेपद, चिखलबीड गटाची जिल्हा परिषद सदस्यपद अशी अनेक पदं या घरात आजवर होती। यामुळे माजलगाव, धारूर, तेलगाव आणि वडवणी भागामध्ये मुंडे कुटुंबाचं राजकीय वजन आहे। नुकत्याच झालेल्या धारूर खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत त्यांनी भाजपला डावलून सोळंके, आडसकर आणि मुंडे यांच्या मदतीने संचालक मंडळ हे बिनविरोध निवडून आणलं होतं। अंतर्गत नाराजी आणि पक्षातनं डावललं जात असल्याचं कारण देत या मुंडे पिता पुत्रांनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय निवडलाय, तेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर। यामुळे जिल्हा परिषद, नगर परिषद आणि नगरपंचायत या निवडणुकांमध्ये अजित पवारांना या मुंडे कुटुंबाचा राजकीय फायदा हा नक्कीच होईल, पण दुसऱ्या मुंडे कुटुंबाला मात्र याचा फटका बसणार आहे। पितापुत्राच्या जोडीचा उपद्रव हा पंकजा मुंडेंना सहन करावाच लागेल। इतकंच नाही तर गोपीनाथ मुंडेंचं राजकारण समुद्रासारखं होतं, असं राजकारण पंकजा मुंडेंचं नाहीये। पक्ष सत्तेत असतानाही आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागतोय, पंकजा मुंडेंनी आत्मपरीक्षण करावं अशी थेट टीकाच राजाभाऊ मुंडेंनी या सोहळ्यामध्ये पंकजा मुंडेंवर केली। इतके वर्ष पंकजा मुंडेंचा जवळचा माणूस, ज्यांची स्थानिक पातळीवरती ताकद आहे, असा नेता स्वतःकडे खेचून घेण्यात अजितदादा फायद्यात आलेत। पण यातलं फक्त फायदा तोट्याचं राजकारण अजित पवारांनी साध्य केलं नाहीये, तर भविष्यातली सोय म्हणून देखील याकडे पाहिलं जात आहे। म्हणजेच धनंजय मुंडेंना पर्याय म्हणून अजित पवार राजाभाऊ आणि बाबरी मुंडेंना समोर आणतायत का, हा प्रश्न इथे उपस्थित होतोय। कारण सुरुवातीपासूनच पाहायचं झालं तर 2012 मध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत धनंजय मुंडेंनी स्वतःचे काका गोपीनाथ मुंडेंची साथ सोडली आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला। पुढे अजित पवारांनी धनंजय मुंडेंना हवं ते दिलं। पक्षांतर्गत विरोध असतानाही धनंजय मुंडेंना विधान परिषदेवरती दादांनी घेतलं। पुढे 2015 मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद त्यांनी दिलं। 2019 मध्ये कॅबिनेट मंत्री केलं। पुन्हा 2.5 वर्षानंतर भाजपसोबत जाऊन मंत्रिपदाची ही संधी पुन्हा धनंजय मुंडेंना दिली। 24 मध्ये जेव्हा महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हाही धनंजय मुंडेंना कॅबिनेट मंत्री केलं। अत्यंत कमी वेळेत धनंजय मुंडेंना अजित पवारांनी बळ देत त्यांची ताकद वेळोवेळी वाढवली। पण याच धनंजय मुंडेंमुळे अजित पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी पक्ष अडचणीत सापडला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण आणि त्यानंतर झालेल्या त्यांच्या निर्घृण हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा राईट हँड असलेल्या वाल्मिक कराड या प्रकरणात मुख्य आरोपी ठरला। यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून काढून टाका अशी मागणी झाली। यासाठी निवेदनं, निदर्शनं झाली। हे सगळं धनंजय मुंडेंच्या पाठबळाशिवाय शक्य नाही असं उघड आरोपही सुरेश धस, जितेंद्र आव्हाड यांच्या सहित अनेकांनी केलेले। वाल्मिक कराडशी असलेले जवळचे संबंध तसेच कृषी खात्यात झालेले आर्थिक घोटाळे असोत, याबद्दलचे धनंजय मुंडेंवरच्या आरोपांमुळे महायुती सरकारही तितकंच अडचणीत आलेलं। धनंजय मुंडेंमुळे पक्ष डॅमेज झाला,
अजित पवारांच्या नेतृत्वावरती टीका झाल्या, त्यामुळे मुंडेंचं मंत्रिपद अजित पवारांना काढून घ्यावं लागलं। अजूनही धनंजय मुंडेंशी 4 हात लांब राहण्याची राजकीय हुशारी अजित पवारांनी केल्याचं दिसतंय। इतक्यावरच दादा थांबले नाहीत, तर बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार गेले असताना तिथे धनंजय मुंडे कुठेही या दौऱ्याच्या कार्यक्रमात दिसले नाही। या दौऱ्यात धनंजय मुंडेंचा सहभाग नको याची काळजी खुद्द दादांनीच घेतली असावी असं दिसतंय। त्यातही बीडमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी इथं कोणाच्या बड्या बापाचा बेटा असला तरी सुद्धा त्याच्यावरती कारवाई होईल, आका असो की काका असो सगळ्यांवर कारवाई होईल। एकदा माफ केलं जाईल, दोनदा केलं जाईल, तिसऱ्यांदा चौथ्यांदा जर झालं तर चौथ्यांदा थेट त्यांच्यावरती मकोका घालावा असं अजित पवारांनी आवर्जून इथं उल्लेख केलाय। बीड जिल्ह्याची मधल्या काळात बदनामी झाली, परंतु आता चुका सुधाराव्या लागतील असा स्पष्ट इशाराच अजित पवारांनी धनंजय मुंडेंना दिल्याची चर्चा बीडमध्ये सुरू आहे। इतकंच नाही तर अजित पवारांच्या बीड दौऱ्याच्या वेळी त्यांच्या स्वागताच्या बॅनरवर सुद्धा धनंजय मुंडेंचे फोटो नव्हते। हे सगळं अजित पवारांच्या डोळ्यासमोर घडलं। धनंजय मुंडेंसारख्या पक्षातल्या मोठ्या नेत्याला असं डावलणं सोपी गोष्ट नव्हती। यावरून अजित पवार मुद्दामून या गोष्टींकडे दुर्लक्ष करतायत असंच दिसलं। आजवर राष्ट्रवादीला बीड जिल्ह्यात वंजारी समाजाचा पाठिंबा धनंजय मुंडेंमुळे मिळत गेला, पण त्याच समाजातील राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडेंना पक्षात घेण्यात आलंय। एकीकडे पंकजा मुंडेंना धक्का दिला, दुसरीकडे धनंजय मुंडेंना साइडलाईन करण्यात आलं। एवढं करू नये, वंजारी समाज नाराज होऊ नये यासाठी हे राजकीय गणित अजित पवार करू पाहतायत असं बोललं जातंय। एकतर पर्यायी नेतृत्व समोर आणणं, त्यांना ताकद देणं, यामुळे धनंजय मुंडेंना धक्का हा मानलाच जातोय। मंत्रिपद हातातनं गेल्यानंतर आपण जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या बॅकफूटवरती यायला नको याची काळजी घेत धनंजय मुंडे पुन्हा ॲक्शन मोडमध्ये आलेत। पण जिल्ह्यातील मोठे नेते असूनही त्यांना डावलून हा पक्षप्रवेश घडलेला दिसतोय। मुंडे पिता पुत्रांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्या प्रसंगी लावण्यात आलेल्या बॅनरवरती आणि या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरती कुठेही धनंजय मुंडेंचा फोटो किंवा नाव नव्हतं। ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवरही धनंजय मुंडेंचा फोटो गायब होता। तसंच याच पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात बाबरी मुंडेंनी म्हटलंय की आम्ही आमदार प्रकाशदादा सोळंकेंच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश करत आहोत, आम्ही इतर कोणालाही निमंत्रण दिलेलं नाही। आमदार धनंजय मुंडेंसोबत किंवा त्यांच्या कुठल्याही लोकांसोबत आमचं काहीही बोलणं झालेलं नाहीये असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय। या मुंडे पिता पुत्रांचा पक्षप्रवेश झाला माजलगावचे विद्यमान आमदार प्रकाशदादा सोळंके यांच्या नेतृत्वात, त्यामुळे साहजिकच जिल्ह्यात मुंडे पिता पुत्र सोळंकेंच्या नेतृत्वात काम करणार हे स्पष्ट दिसतंय। त्यात धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके यांच्या सख्य नाहीये अख्खा बीड जिल्हा जाणतो। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये या पिता पुत्रांच्या जोडीसोबत प्रकाश सोळंके जिल्ह्याचं नेतृत्व आपल्या हाती ठेवू पाहतायत असं चित्र दिसतंय। पण एकंदरीतच बीड जिल्ह्यामध्ये जे काही राजकीय घडामोडी घडतायत त्यावरून तुम्हालाही असं वाटतंय का की बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडेंच्या पक्षप्रवेशामुळे धनंजय मुंडेंना डावलण्यात येतंय, त्यांना पर्यायी चेहरे समोर आणले जात आहेत? अजित पवार हे राजकारण मुद्दामून घडवून आणतायत का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।